हे गाईज कसे तुम्ही सगळे तुम्ही तर आम्हाला ओळखत नाही #मिसेस पालांडे. सो गाईज आज आहे मंगळवार आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल. काल आम्ही एवढे लेट घरी गेलो की 4 वाजता झोपले आणि आता उठलो किती वाजता मध्ये उठलो मी 10:30ला उठलो. 10:30ला उठलो कारण की ते थोडं काम चाललं आहे म्हणून ते कोणतं आलेलं त्यामुळे 10:30ला उठलो आणि आता नाश्ता बिष्टा 11 वाजले आणि आज खूप लेट होत झालं. जिमला 11 वाजता लागणार आहे. सो जिमला जातो. जिमून आल्यावरती भेटूया आपण. ओके. पहिली गोष्ट तर काय 3 तारखेपासून ओपनिंग आहे दुसऱ्या जागेवरती. तिथे जागा चेंज केली आहे आम्ही गाडीची. जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं कुठे लावणार आहे. तर तिकडे पण पूर्ण सेटअप सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि तिथे मी गाईज आपलं रुटीन चेंज होऊन जाणार 4 तारखेपासून. 3 तारखेला जरा लेट लावणार. 4 तारखेपासून आपल्याला सकाळी गाडी लावायला लागणार. मीन्स 9 पकडा 8-9 सकाळी मला रोज मग 6 वाजता उठून जिमला जायला लागेल. जिमवरून येऊन मग वडापावची तयारी करून गाडीवर जायला लागेल. 8-9 वाजता गेलो मग पूर्ण 8-9 सकाळी 8-9 वाजता गाडी लावली ती डायरेक्ट रात्री 8-9 वाजेपर्यंत लावायला लागणार. म्हणजे दुपारी मग 1-2 वाजता जेवेन थोडं तिथे आराम करेन किंवा घरी येईन बघेन तेव्हा काय करायचं काय नाही. पहिला लावून बघू आपण. नंतर मग संध्याकाळी पूर्ण टाईम चालू. संध्याकाळी होईल आणि साठीला कोण्यामध्येला मी एकटाच आहे आणि सॅम पण जॉबवर असणार. पायलची 15वी चालू आहे. मम्मी तर जॉबवर असते आणि पप्पा तर गावीत. कोण नसतं माझ्या जॉबला मदतीला. सो मला एकट्याला काय लागेल करू आपण काय नाही हरकत नाही. सो हेच चांगलं होतं की आपलं शेड्यूल आणि आपलं रुटीन चेंज होऊन जाणार आहे. सकाळी लवकर उठायला लागणार. सो ब्लॉग तर नाही थांबणार. ब्लॉग चालू राहणार बट थोडं पुढे मागे असं थोडंसं होईल स्टार्टिंगला की स्टार्टिंग आहे माझी. मला धावपळ करायला लागेल. जास्त ब्लॉगमध्ये फोकस नाही करू शकत पण मी ट्राय करेन जेवढं माझ्याने होईल तेवढं. सो लास्टपर्यंत ब्लॉग बघा आजचा. सो बाय. जिमला आलो आहे. सो जिमवरून आल्यावर भेटूया आपण. ओके बाय. सो काय जिम कोण झालं आहे. सो घरी जातो. घरी जाऊन भेटूया आपण. ओके. मी जिमवरून घरी आलो जेवलो थोडं झोपलो आणि ब्लॉग नाही घेतला कारण की मी झोपून गेलो. आता उठलोच 3 वाजले. 3 वाजता बटाटे लावलेत खाली आणि वरती मग ब्लॉग घेतो. तर फ्रेश बिश आणि मग गाडीवरती जाणार. आणि आज मी एकटाच आहे. आज मला एकट्याला करायचं. गाडी पण एकट्याला हलवायची सगळं एकट्यालाच करायचं आज. सो करू आपण. आणि सॅम गेले जॉबवरती आणि पायल आहे आज तिचा म्हणजे पेपर चालू म्हणजे जे अभ्यास आहे ती नाही येत आहे. वंशुका जॉबवरती. मम्मीची पण नाईट आहे. तो कोण नाही आज मला एकट्याच करायला लागणार. सो करू आपण. तो ब्लॉग आज पण छोटा मला असं वाटतं आहे कारण की मी इथे एकटा गाडी जाणार. मला ब्लॉग घ्यायला भेटणार नाही. जेव्हा भेटेल तेव्हा मी घेईन प्रयत्न करेन मी घ्यायचा. सो भेटू डायरेक्ट गाडीवरती आरामात. बाय. आता गाडीवर आलो. सेटअप एकट्याने एकटा होता केलं एकट्याने. आता बसलो वेट दाखवतो. सेटअप पूर्ण केलं आहे सगळं काढून पण ठेवलं आहे. आता बसायचं. कस्टमर आले की बदली आहेत. आता काय करते म्हणजे मला घ्या ब्लॉग घ्यायला भेटणार नाही. तो वंशू येईल तेव्हा घेऊया. ओके बाय. मी घरी आली फ्रेश वगैरे झाली कपडे चेंज केले. आता गाडीवरती जाते आणि माझा आजचा दिवस लिटरली खूप घाण गेला आहे. ऑफिसमध्ये तर चांगला गेला आहे बट दिवसभरात अशी गोष्ट घडली म्हणून घाण गेला. माझी चैनच तुटली जी गायत होती ती नशीब ऑफिसमध्येच तुटली आणि एवढं पण काय जास्त झालं नाही. तर मी घरी येऊन मम्मीला पण दाखवलं म्हणजे गाडीवरतीच दाखवलं. आता घरी येऊन ठेवून दिली मी ती चैन. तर आता मी जस्ट येत आहे तर सोनारकडेच जाणार होते ते करायला पण मम्मी बोलली नको जाऊ दे आता पितृअमावस्या चालू आहे ना तर 3 तारखेच्या नंतरच ती बनव परत चैन. असं 3 तारखेला पहिली जाऊन ती चैन बनवणार. मला स्वतःलाच कसं तरी वाटतं माझ्या गळ्याचा रिकामी बट मला खूप असं वाईट पण वाटतं. ती चैन तुटली म्हणून ते बनवून घेता येईल बट तरी पण असं ठीक आहे. मी आता जाते त्याच्या गाडीवरती येते. तर मी फ्रँकीची ऑर्डर पण दिलेली. आता फ्रँकी घेईन त्याला पण आणि मला पण आणि मी इथे जाऊन खाईन. आपण डायरेक्ट जाऊन गाडीवरतीच भेटू. गाईज मी गाडीवरती आली पण आईस्क्रीम पण घेतली बट आईस्क्रीम मी स्वतःसाठी नाही घेतली. मला खायचं पण नव्हतं. आलेली मगाशी पण ती घरी गेली. बाहेर ते घरी घेतलं लागलं. बाहेर आली तर पप्पाने फोन केला की सगळ्यांना आईस्क्रीम खायची आईस्क्रीम घेऊन ये आणि तेजस आणि तुला पण घेऊन जा. मला नाही खायचं आहे. माझा अगोदर घसा बसला आहे. माझा गा किती घाण दिसते. आता मी खाऊन घेते किंवा तो खाऊन घेतो बघू आता.
गाईज आता वाजलेत 8. कंटाळा येते. माझ्या दुकानाची इथे बॅनरचं माप घ्यायला येणार तिकडे जाईन, त्याचा माप बीप घेईन, उद्या सांगेन आणि ते फ्रँकी खाते. किती वाजता उठला सकाळी काय माहिती, अंदाज बघायला लागेल. आणि मला मेसेज 9:15 की 9:15 9:30 दुपारी झोपला बस तेव्हा समोर. हा बोल. आणि दुपारी झोपला हा नाही, दुपारी झोपलो नाही. झोपला मी पण नाही झोपली. माझी तर झोप पण नाही झाली. मी 8:20लाच उठली. आणि ना कसं झालं माहिती, 4 वाजले आम्हाला झोपेपर्यंत. किती छोटी मांजर आहे. 4 वाजले आम्हाला झोपेपर्यंत असं. आणि 6 वाजता माझा डोळा असा ओपन झाला झोपेचा. तर मी घड्याळ बघितलं तर 6 वाजले. तर मला एवढा आनंद फील झाला ना. मला म्हटलं वाव, अजून 2 तास मस्त झोपायचं. आणि त्यात मी परत झोपली. पण 8:30ला शेवटी मला उठायला झालं. मी तर ते काम करायला येणार होते म्हणून ते आले, मग मी उठलो. तर मी पण झोपणार होतो. 10:10ला काहीतरी उठलो मी. 10:10ला काहीतरी. तर काय आम्ही उलटा वडापाव पण लावणार आहे. त्यामुळे ना आता उलटा वडापाव काढून बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. भरून ठेवलं, फक्त तेलात सोडायचे. तर बघूया आपण. ओके, पावामध्ये भाजी टाकली आहे. आपण काढून बघूया तो कसा. पीठ कमी आहे खूप. गाईज आता तळून आल्यावर मी दाखवते. कारण की गाईज हा रेडी आहे उलटा वडापाव. आता हा खाऊन बघा सगळ्यात पहिला. हे सुकी चटणी नको टाकू यार. सो गाईज हा आहे उलटा वडापाव. जसं मला कोणती कमेंटमध्ये पण सांगितलं की उलटा वडापाव खाऊन बघितलं मी. काय फरक तर वाटला मला. कटलेट सारखंच वाटलं ते नॉर्मल उलटा वडापाव. तर कारण की मी तर कधी खाल्ला नाही, फर्स्ट टाइम स्वतः खाल्ला. तरी आपण ठेवू, जर 1-2 महिने ठेवून बघू. जर चालला तर ठीक, आता नाही ठेवायचं. आता कंटाळा येतोय काय खूप. चांबडी चमकते उन्हात. लका 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 लका. गाईज फ्लॅश मध्ये चांगला आहे. रात्री मस्त राऊंड मारायला जाणार, डेकोरेशन बघणार. पण सिरियसली आतापासून ना वाईब येते सगळीकडे. आता मी जिथून जॉबवरून येते ना तिथे स्वामींचं मठ आहे. आणि तिथे बाजूला देवी वगैरे पण आहे. आणि तिथे धूप केलेलं एवढं मस्त वाटत होतं. आणि येताना फुल असं वाटत होतं नवऱ्याला. तिथे वरती लाइटिंग वगैरे पण केलं मस्त. भेटू गाईज नंतर. गाईज आमची गाडी बंद करून झालंय. तो अभी हम लोग घर पे जा रहे हैं. घरी जाऊन येऊन भेटू. कारण की रात्री पेट्रोल वगैरे भरायला जायचंय. आणि जाऊ कुठे जाऊन मारायला. ठीक आहे गाईज, आम्ही लोक जेवून बाहेर निघालो पण. आणि मी कपडे चेंज केले. व्हिडिओज बनवायचे आहेत ना, म्हणून मी हुडी घातली. आणि हुडीवरती टिकली लावलंय. नवीन फॅशन, वंचिकाची फॅशन. आणि इथं तेजस पालांडे. पेट्रोल भरून येतो, मग नंतर भेटूया आपण. गाइस हम लोग बीच में रुक गए क्योंकि पेट्रोल संपला. पागल आहे. सकाळी जाणार होता पेट्रोल भरायला, पण जिम वगैरे गेला आणि घरी आला. कारण की घरी पण ऍक्च्युली ते घराचं सीडीचं काम आहे, म्हणून माणूस आलेला म्हणून तो आला घरी. बट आता अडकलो. कोण ना कोण करणार मदत. कारण की काही मी एवढ्या टायमाला खूप लोकांना मदत केली. जेव्हा कोणाला पेट्रोल असेल ना, मी समोर मी ओकायचं पेट्रोल. तुला पण माहिती, तुम्ही बघितलीस की नाही खूप आहे बघ काय आहे का. बघा इकडे कोण ना कोण उभं राहणार. आपण कोणाला मदत करतो ना काहीच तर, अरे मी दिसत काय नाही भाई, मला दाखव ना. आम्हाला झोप येते. आपण कोणाला मदत करतो ना गाईस, तर आपल्याला पण तेच दिवस आपल्याला येतो तेव्हा आपल्याला पण मदत होते. कोण ना कोण करणार आहे. गाईस इथं झोपायचं, चादर बिदर.
आणि रॉकी पण जिमला आहे. तो आगे का हाल चाल हम आपके पास न्यूज़ पहुंचाते रहेंगे. एंड तक हमारा चैनल देखते रहो. अलविदा. गाइस रॉकी आता फोन पडला असता. रॉकी आणि सिद्धू येतोय ना, आमचे दोन्ही भाऊजी. ते लोक येत आहेत आणि आम्ही काय गोड पान खातोय बसून. आणि ते गोड पानच आहे. आणि काय बोलत होती, हा ते लोक जिमला गेलेले बिचारे, येत आहेत तरी पण. ये लोग आने के बाद जाएंगे, पेट्रोल भरेंगे, फिर 2-3 राउंड मारेंगे, फिर सर्विस रोड जाएंगे, वीडियो बनाएंगे, फिर घर पे. क्योंकि कुछ नहीं, क्योंकि बेगी कुछ नहीं. ते लोक आले की भेटू. बाय बाय. आले ही लोक आम्हाला पेट्रोल द्यायला, म्हणजे गाडीला पेट्रोल द्यायला. बॉटल वगैरे सगळं जिम बिम वरून लावूनच आलं. पेट्रोलसाठी आले बिचारी. आधी जिम सोडून जिम अर्धी सोडून आले, पूर्ण पेट्रोल आले. नाही फटाफट मारले. बघा काढलं पण पेट्रोल त्याने रॉकीच्या गाडीमधून. अबे इस गाडी में जाएगा पेट्रोल पेट्रोल पेट्रोल. मैमड़ा ओ मैमड़ा सीरीज गाइस, नंबर 1 मिल्कशेक गाइस. फ्लॅश मारायचा नाही यार. सुकातली टाकी पूर्ण कपाला. कालच भरणं होतं रे. गाडीचं टेन्शन मला समजत नाही. जाईल घाम सांगतोय जिम करून आले. काय मारला बॉल नसत. बाकी आहे लॉग लावला असता. मी एक नवीन गाणं बनवलं. आम्ही जस्ट असं गाणं बोलतच होतं, तर मी एक लाईन बोलली, त्याच्यात ह्याने ऑटोमॅटिकली ते गाणं बनवलं आणि मला पण तीच लाईन आठवण आली. ठीक आहे, आम्ही लोक परत ते रिपीट करतो. तू पण तेच बोला. ठीक आहे. हे तू थांबलास का, पेट्रोल संपलंय ग, मी नाही गाडी तापलंय ग. असं गाडी तापली नाही, गाडीला पेट्रोल नाही, गाडी काय तापलं. टन 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 टन. हे पेट्रोल संपलंय का. तांबडी तांबडी मग उन्हात लका 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 लका. तू बोल ना. तांबडी चमकते उन्हामध्ये. लगा 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 लगा. केस अडकते. मी अजून काहीतरी बोलणार होती. काय नंतर भेटूया. आता गाडीवर आहे, नंतर भेटूया आरामात. सो काय पेट्रोल भरून आलो आम्ही आणि आता बसलो. हिचे 2 व्हिडिओ बनवले सिंगल, आणि हिला पण व्हिडिओ बनवायचे होते 2 माझ्यासोबत, तर ते पण बनवले. अजून काय बोलणार आहे. आणि गाईज आम्ही एकच ब्लॉग 2दा पोस्ट केला आहे. त्याचं कारण पण सांगतो आम्ही तुम्हाला, कारण की ते प्रमोशन होतं, त्याच्यामुळे आम्ही ते प्रमोशन व्हिडिओमध्ये टाकायचं होतं. ते लेट भेटलं आम्हाला, आणि भेटलं लेट प्रमोशन, आणि आम्ही ब्लॉग पहिला पोस्ट आणि ब्लॉग आम्ही एकचं टायमिंग असतं ना आपला ब्लॉगचा, ते 1ला ब्लॉग पोस्ट केला. तर असं झालं की ब्लॉग लवकर टाकला आणि प्रमोशन लेट आलं. याचा कोणाकोणाला प्रश्न असेल ना की 2दा ब्लॉग, एकच ब्लॉग 2 वेळा अपलोड केला असं. तो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. आणि आता खूप आले झोप, कारण की कालची पण झोप पूर्ण नाही झाले, तर आता लवकर घरी जाणार, झोपून जाणार. मी तर अजून पानच खाते. बाय, गुड नाईट.